खेळणे नाही भेटले काय? ताई मी सगळे भांडे काढून ठेवले, आता तुम्ही हे घासून द्या. हा मी तिथपर्यंत हे पुसपास करून घेते. हा व घासतो ना. पुरे भांडे देऊन दे म्हणजे मी बसले की बसले. हा ना ताई. हा व काकू काम होते ना, घरी स्वयंपाक पाणी केला आणि मग आले. हा व बरोबर आहे ना, करावंच लागते स्वयंपाक पाणी. आता मी तालीनं तर भांडे काढून ठेवले आणि घासून देतो पटपट. हा व घासून दे ना. हे काय करू राहिली परी? हा परी, आजी मी भांडे खेळते. हो ना, भांडे खेळता लागून जाईन ना बाई. अहो मिताली पाय ना तिले, लागून जाईन ना. आई आता पाहतोच आहे ना तिले. काकू भांडे घासून लागते ते आता मला. पहा तुम्ही मी दोघी मिळून कशा भांडे घासतो तर आहे ना परी. भांडे घासू लागतं ना. हा भांडे घासतो. नाही व माय, ते नाजूक नाजूक हात आहे मस्त, कशाला भांडे घासतो बाई. हा मग आपल्याला बाकीचे रूम बी झटकायचे जरा. हा साफसूफ करा लागते. हा ठीक आहे ना काकू, आपल्याला काय 5 वाजतापर्यंत कामच करणं आहे. हा व ते तर आहे. आता काय काकू 10 दिवस तर राहिलो. हा व 10 दिवस कायले. हा पटपट जाते दिवस. हो ना काकू. सिलेंडर आणले की नाही हो काकू? अव कॅटरसवाल्याला जेवण सांगितलं आहे म्हणून काही टेन्शन नाही आपल्याला. हा का काकू, चांगलं झालं ना मग. हा ना बिचारे, लग्नात बी येजो व. हा 2-3 दिवस मदत करायले. हा व काकू येतो ना, कायले टेन्शन घेतात. हा व येजो. हा रोज दिन मी तुले. हो ना काकू, मला माहित आहे ना, पहिल्या लग्नाच्या वेळेस तर मी येत होती कामाले. हा व चाल मग पटकन भांडे घासून घे, तिथपर्यंत आम्ही ह्या पुसपास करतो. हा म्हणजे भांडे रचून देता येते. हा व काकू ठीक आहे ना, भांडे नेता होते मी, कुठे घासायचे आहे? ते गच्चावर घासायचे व. हा काय ठीक आहे ना मग. मी तालीले पाय व. लागन गिगन हाताले. आई मी काम करते, तुम्ही काय करा, इले जीव घाला आणि झोपून द्या. काय तर हे दिवसभर अशीच करल, आपल्याला कामही नाही करू देणार. अशी म्हणतं काय? ठीक आहे ना मग, मी जीव घालते आणि झोपून देतो तिले. हा बाई तिले झोपून द्या म्हणजे ते बरी राहते. लावलाय ना अमितनं कूलर लावला ना रूम मध्ये. हा बाई लावला ना, त्रिस्त लावला त्यांनी. अहो लय गरमी होत होती ना, आता तर उलट एक कूलर अजून घ्या लागन. हा बाई घ्या तर लागन. सविताले जीव घाला लागन. हा तिला जेवायचं म्हणशील जेव्हा आपण जेवू ना तेव्हा. हा बाई केलाय ना मी स्वयंपाक. नाही दिसत ना, आपण जेवण करू आणि ते काम करन. हा बाई मस्त मंदिर पुसून घे मिताली, आणि सगळे कोपरे कापरे नेमंदी पुसपास करून घे. नेमंदी सामान कुठं भरती आहे, कोणत्या डब्यात भरती आहे ते सगळं लक्षात ठेव. तुलेच विचारणार आहे सगळे, मला तर काही कोणी विचारत नाही. हा ना आई, करतो ना तसं. का व तुझी आई कधी येऊन राहिली? येते ना आई. हा बा तुझी आई तर आलीच नाही. येईन ना. ते आईच्या नात्यात कोणाचं तरी लग्न आहे, ते लग्न करणार आहे मग येणार आहे इकडे. हाव का व, ठीक आहे ना मग तसं. आई बाबाले जेवायचं असेल तर ताटगीत वाढून द्या. हा व तुझे बाबा शेतात गेले ना. हा काही बाबा शेतात गेले काय? हा व कांदे काढायचं काम सुरू आहे ना त्याच्या कारण. मग आता कधी येतील? येतीन व थोड्या एक वेळा येतीन. हा काय मितले लय उशीर होऊन जाते व रात्री आले. हा बाई आता टाइम लागते ना, ड्युटी करते मग येते. हाव ना, लय धावपळ होऊन राहिली त्याची. हा ना आई, आता सुट्ट्या कधी घेऊन राहिला व तो? घेणार आहे नाही, 5 तारखेपासून सुट्ट्या घेते. हाव का व, चांगलं होईन बाई. त्याची लय धावपळ होऊन राहिली आहे, त्याला नोकरी करून राहिली, कामं करायला लागा लागले. हा नाही. चाल बाई मी इले झोपवते. हा बाई तिले पहिले वरण भात चालून द्या मग ते झोपते. चाल बाई मी जीव घालतो. नाही मला जेवायचे नाहीये. अगं जेवण करून घे चल. मी खेळते. नाही ना, चल जेवायला. बाई परी जा जेवण करायला. सोड बाई परी भांडे, मी नेतो आता. नाही. काय म्हणते, कशी आहे? हा मी मस्त आहे बा, तू सांग कशी आहे तर. मी मस्त आहे. लवकर आली व. आता काही ना काही काम राहतच होते त्याच्या कारण. झाली का व दीपा लग्नाची तयारी सगळी? हा व काकू झाली ना तयारी? हाव का व, चांगलं झालं ना बिचारे. काकू हे वातावरण इथं बदललं व. आभाळ बदली, पाऊस येऊन राहिला. आता बाई ह्या वातावरणाचं काही सांगू शकत नाही, कधी पाऊस येईन कधी वादळ येईन तर. हाव ना काकू, 2-4 दिवसानं तो लयच होऊन राहिलं असं. आता काय करू शकतो बाई. त्याच्या पुढे काही जाऊ शकतं का? हा काकू ते तर आहे. काका कुठं गेले? गेले व ते शेतात. राजू कुठे गेला? रुपा ते मामाच्या घरी गेली आहे रुपा. राजू गेला फिरायला गावात. हाव काय, झाले का त्याचे पेपर गिपर? हा व झाले पेपर, सुट्टीवर आलाय. आता पुढे कुठे जायचं म्हणतो नोकरी करायला? पुण्याले म्हणतोय बा तो, की पुण्याले जातो. आपली काही इच्छा होत नाही, पण काय माहित आता काय म्हणते पोरग तर. जाऊ द्या ना काकू, नोकरी करायला. नाही व एकटं दुखटं कसा राहीन काय राहीन, त्याच्या सगळ्या गोष्टी आहे ना काकू. त्याला नोकरी करायची असेल तर त्याला बाहेर जायच लागेल ना कुठं ना कुठं. हा व ते तर आहे. काय तुम्ही त्याला शेती करायला लावते काय? नाही व बाई, कुठं शेती करायला लावू? शेतीमध्ये काय पिकते का सध्या? भावही नाही भेटत तसा. बसा तुम्ही दोघी करा गोष्टी, मी शरबत करून आणतो. राहू द्या ना काकू. नाही व आणतो शरबत करून. राहू दे ना, मी आणते ना. नाही व बस व. बोल काय म्हणता?
काय नाही बाई, चालू आहे आता सध्या लग्नाची तयारी. कुठं फिरायला जाणार आहे? नाही व अजून चालू आहे त्याचं. म्हणून तर राहिला बाई की गोवाला जाऊ. हाव का व? मी काय म्हणते, तूही चल ना आमच्यासोबत. हा, तुम्ही चला, मी तर कुठं गेले नाही. आता काय म्हणू बाई, मी विचारा लागून आणले काय आहे यांचं प्लॅनिंग तर. हा, काम असते ना आणले. अव कामं तर सगळेले राहते, पण आता चालले जाऊ फिरायले. मग काही फिरणं होत नाही कुठं. हा, अजून लेकरं हे ते झाल्याच्या नंतर कोण जाऊ तरी देते का आपल्याला कुठं फिरायले? तर पाहू ना बाई, मी काही सांगू शकत नाही. म्हण ना जिजूले. हा, आता पाहिन ना बाई काय म्हणते तर. राहुलचं चालू आहे, जाऊ म्हणते गोवाडे जाऊ, नाही तर केरळला जाऊ. हाव का व? हा, त्याचं चालू आहे. अव तुम्ही दोघंच जा ना. नाही व, ग्रुप मिळून असलं तर बरं वाटते. ते तर आहे, सध्याच मी काही सांगू शकत नाही बाई. हा, ते तर आहे. आता ती सासू देत असली का तुला सुट्टी? नाही व, त्यांचं काही म्हणणं नाही होतं, काही अशा म्हणत नाही त्या. हा काय, म्हटलं येऊ नाही देत ना ती सासू. नाही व, यांना काम असते, काय येणार पुन्हा पुन्हा. असं आलं तर 8 दिवस राहायला पाहिजे, तर मग बरं वाटते. ते तर आहे. काकू कशी आहे? चांगली बाई, आई आठवण काढत होती ना, आणि नाही आली म्हणे, घरी आली पण. परवाच्या दिवशी चालले, पण काल तर दिवसभर झोपले. तुला काय सांगू, आईनं स्वयंपाक केला तर आल्यावर तर झोपच येते बिचारे. हाव काय, घरी सासू झोपून देत वाटते. नाही व, असं नाही, पण इथं आल्यावर थोडंसं रिलॅक्स वाटते ना. हाव, ते तर आहे. मस्त मेहंदीच्या कार्यक्रमाला ये, हळदीच्या कार्यक्रमाला ये. नाही तर पाय मग येतो ना व, कायले तू काळजी करतो. आणि जिजू कधी येणार आहे? अव ते लग्नाच्या दिवशीच येतील ना, आता त्यांचा मित्र आहे तर त्यांना तिकडे जावं लागेल ना. हाव ना. मेहंदीचा कार्यक्रम मोठा घेतला का? नाही व, छोटाच घेतलाय, घरातल्या घरात. थोडाफार संगीतचा कार्यक्रम वगैरे. हाव काय, मस्त रिसेप्शन घेतलाय तुझं तर. हो ना ग, घ्यायलाच पाहिजे होतं ना. पाहुणे रावणे येतील तर मग काय म्हणतील. हा, पोरावाल्यांनी रिसेप्शनही नाही घेतलं. हो बरोबर आहे. माझे सासरे तर नाहीच म्हणत होते, पण मग माझी सासू म्हणाली की लोक काय म्हणते म्हणे आपल्याला, म्हणून घेतलं. हो बरोबर आहे ना. आज सासरी साफसफाई सुरू आहे ना, यांचा फोन आला होता. मी तारी वहिनी आहे आणि कोणी बाईच ठेवली कामाले. हाव काय, गावात तर लय गरमी होत असं ना. हाव होते ना. मग काय गावले ड्रेस घालतं की साडी घालतं? सध्या तर साडी घालून राहिली, ड्रेस नाही घालून राहिली. घालत जाय ना, मग कधी घालशील? ते बरं नाही दिसत ना मग. आई तर हा म्हणते, पण मीच घालत नाही. घालत जाय ना मस्त. हाव ना. ती होती की नाही ती ननद बाई? नाही व, आल्याच नाही त्या लग्नापासून गेल्या तर. हाव का, वयत नाही का जास्त? नाही व, त्या पुण्याला राहते ना, कुठं येणार, आता येणार उन्हाळ्यात. कोण येत असं त्यांच्या आईले रोज? नाही व, कामात बिझी राहते ना, त्या पार्लर गिलर चालवते, खर्च करणं, त्या कारण त्या बिझी राहते, एवढा काही फोन करत नाही. हाव का व, चांगली वाटते तुझी ननद नाही? चांगले ना, ती ताई मस्त आहे. ते एखादी ननद किती खराब असते. हा व, असते तर खरं. 2 दिवसांना ये, हा, केडवानाचा कार्यक्रम करतो तुझा. आता राहू दे ना, कायले करतो? नाही व, करा लागते ना. म्हणजे तू घरी काही येत नाही आहे ना? येईन ना वा, आता हळदी मेहंदीच्या दिवशी येतो ना. हाव काय, मेहंदीच्या दिवशी येशील काय? हा व, मामाच्या घरी जायचंय, उद्या मामाच्या घरी जातो. हाव काय, मामाच्या घरी चालली काय? हा, म्हटलं जाऊन येतो, सकाळी जातो, संध्याकाळी परत येतो. मामीले बरं नाही वाटणार ना, जर इकडे आले आणि तिकडे गेले नाही म्हणून तर. हाव ते तर आहे. उद्या सकाळी आई आणि मी चाललो, आता मामाच्या घरी येऊन संध्याकाळी येऊन जाईन. हाव ग, ते तर आहे. सगळ्या दूरच जावं लागते, भेटी सगळ्याच्या घ्यावं लागते. हो ना. झाले मी ताई, आता भांडे घासणे, आता भांडे लावायचे कुठे आहे? हा, पटपट सांग, मी लावू लागतो. हाव ना ताई, मी सांगतो तुम्हाला पटपट कुठं कुठं लावायचे येतं, तुम्ही फक्त पुसून द्या मला. हा हा व, पुसून देतो ना तुले भांडे. ताई चहा घेता का? चहा बनवू का? नाही व, गरमी आहे ना, आता जेवण झालं ना आपलं थोडा वेळ पहिले, चहा घ्यायची येत असेल तर मग चहा बनवतो. नाही व, चहा नाही बनवू. अव आज एवढ्या लवकर आले? हाव ना, माझ्या डोकं लय दुखत होतं, मग येऊन गेलो मी. हाव का व, त्या उन्हाच्या कारण दुखते व डोकं. हाव ना, ऊन लयच आहे. मी आता जरा आराम करतो, लय डोकं दुखून राहिलं मी. हाव का व, करा ना मग आराम. थोड्या वेळानं चहा बनवून दे, अद्रकाचा, लय डोकं दुखून राहिलं. गोळी घेता का? आहे का कोडी? मग देऊन दे ना. मग असं कर, गोळी आण, पाणी आण आणि चहा आण. ठीक आहे ना, बनवतो मी. हा बनव. बाई कुठे गेली? अव बाई बाबांसोबत दुकानात गेली. दुकानात गेली काय? दिसली नाही काय? नाही दिसली नाही काही. असं ना, तिथं दुकानात खाली बसली असन, खेळत असन. हो ना. का व मिताली, अमितचा आवाज आला मले. हा नाही आले ना ते. हाव का व, आज एवढ्या लवकर आला? नाही बाई, त्यांना बरं नाही वाटून राहिलं, डोकं दुखून राहिलं त्यांचं. हाव का व, काय झालं? त्या उन्हाच्या कारण दुखत असन बाई त्यांचं डोकं. हाव, ऊन तर लय आहे. गोडी गिडी दिली नाही काय? हा देतो ना, गोळी देतो, चहा बनवून देतो त्यांना. हाव, बनवून घे सगळ्यासाठी चहा. आणि आई स्वयंपाकात काय बनवायचं आहे? मिताली, तू थकली आहे, तुला पूर्ण साफसफाई केली, भांडे लावले, तर राहू दे, मी स्वयंपाक करून टाकतो. नाही बाई, मी करतो ना. नाही व, आता बस त्या बाईले घेऊन आपल्या. दिवसभर मी वागून राहिली, जरा घे तिले. खेळते ना बाई ते. नाही हो, काय तू दिवसभरची काम करून राहिली, काडी एवढा स्वयंपाक केला, आताही करतो म्हणते. म्या करतो स्वयंपाक, राहू दे आता. मस्त भरले वांगे करतो आणि भाकरी करतो. हाव काही भरले वांगे कोण राहिले का?
हा व भरले वांगे करतो, भाकरी करतो. आई तिच्याकरता थोडीशी खिचडी लावून देसान का मग? ठीक आहे ना, लावतो खिचडी. थोडीशी जास्तच लावण, ज्याला लागली तो घेता येते. हा बाई चालते तसं. मी येतो चहा घ्या बनवून देतो इनले आणि देतो औषध. हा व दे ना, म्या करतो स्वयंपाक, काही टेन्शन घेऊ नको. नाही होत, एका दिवशी केला मी आता. नाही बाई तुम्ही तर थकल्या, दिवसभर तिला वागून राहिल्या. नाही व म्या काय, ते झोपली तर मी तिच्याच झोपून गेले. काय होते आई, तुम्ही थकतात ना. अहो डोकं दुखत होतं तर मग कूलर कायले लावला? हा जास्त डोकं दुखन ना. नाही ग, मग गरमी खूप होते ना. आई फॅन मध्ये झोपायचं होतं ना, मग अजून डोकं पकडून ते थंडी हवेनं. नाही ग बाई, खूप गरमी आहे इथं. हो गरमी तर आहे. बाईकडे लक्ष ठेवत जाय. हा ठेवतो ना, काम इथं असतात तुम्हा मागे. थोडे काम नंतर करायचे, पहिले तिच्याकडे लक्ष द्यायचं ना. हा व देतच असतो तिच्यावर लक्ष तो. मी करा आता आराम. मी आई सोबत किचन मध्ये आहे. हाव काय, ठीक आहे ना मग. बापरे आई तुम्ही स्वयंपाक करून नाही टाकला? हा व पटपट करायला काय वेळ लागते, इकडे भाजी टाकायची, इकडे भाकरी करायच्या. हा नाही तुम्हाला लय पटापट येते बाई. आता एवढ्या वर्षाची सवय आहे बिचारे. आता तरी आपल्याला गॅसवरच करा लागते, माईच्या घरी तर चुलीवर करा लागत होतं व. हा आई ते तर आहे. आता बस खिचडीचा कुकर लावा लागते. जाऊ दे नाही, मी लावतो आता आणि भांडी घासतो. हा व आता कंबर दुखायला लागली बिचारे माई. 4-5 दिवसापासून तर ह्या कमरीचा लय त्रास होऊन राहिला. हाव काही आता खाली झोपते ना, म्हणून तुम्हाला बेडवर झोपायची सवय आहे म्हणून कंबर दुखून राहिली. आता कसं हॉलमध्येच कूलर लावलाय, मग तिथंच झोपतो. हा बरोबर आहे, तुमच्या बेडरूमचा कूलर तर आम्ही लावला. लावू दे ना मा, त्यात काय आहे. आता एवढे कूलर घ्यायला परवडते काय, बेडरूमसाठी 2-2, 3-3 आणि हॉलमध्ये. मग त्या कारण जाऊ दे, काय होते आता. तुम्ही काय थोडे दिवस राहते आणि जाते तिकडे. पण एक घेऊन घ्यायला पाहिजे होता आई. नाही व कुठं खर्च करायला लावू, जाऊ दे ना. तर कंबर दुखते तर मग आमच्या बेडरूममध्ये झोपा नाही तुम्ही. आपण दोघी एका बेडरूम मध्ये झोपत जाऊ, हे हॉल मध्ये झोपन. हा आता पाहू आता. जाऊ दे ना. झालं का त्याचं डोकं बंद? झोपले आई, ते आराम करून राहिले. हाव का व, तपली घेऊन राहिली व त्याला एवढ्या दूर जाणं येणं, सकाळी लवकर उठणं, आल्यावर घरी कामं करणं. हा आई मी तर त्यांना म्हटलं काही येत नका जाऊ, तिथंच राहा म्हटलं. हा तर ऐकत नाही. नाही व त्याला कसं सगळ्याच्या सोबत राहायची सवय आहे, त्या कारण. हाव ना, तसंही परवडते. एक दिवस यायचं, एक दिवस नाही आला तरी चालते. हा तू आपण डब्बा त्याला बनवून देत जाऊ संध्याकाळचा पण. त्याचं काही नाही, पण आराम होतो ना मग तिकडे. तसंच सांग त्याला की काही येत नका जात जाऊ म्हणा आता 2-3 दिवस. हाव नाही, त्याला तपली घेऊन राहिली ना. हा व उन्हाचा झपका लागते ना आणि दगदगी होते त्याला. हाव नाही. चाल बाई, ह्या आले असून तर याला ताट वाढून देतो, मग अजून ही चिडचिड करते. हा आई ते तर आहे. नाही वाढून देतो ना जेवण, तुम्ही तिथं बसा, मी वाढून देतो बाबाचं ताट. ठीक आहे, मग थोडासा निंबू मिरची चिरजो. फ्रीजमध्ये तेही चिरजो. हाव नाही, ठीक आहे मग. चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.